काय मग तुमच्या घरी लहान मुलं आहेत का? असतील तर त्यांना खायला काय द्यायचं हा नेहमीचाच प्रश्न असतो. तेव्हा आठवते झटपट अशी होणारी खिचडी. आता खिचडी बोलायला जेवढा छोटा शब्द आहे, चवीला तितकाच भन्नाट असतो. वाफाळती खिचडी, त्यावर तुपाची धार, सोबत फोडणीला दिलेला तुपाचा तडका, ह्याची तर गोष्टच वेगळी असते. सोबत टाकलेल्या भाज्या, ह्याच्याने त्याची चव तर वाढतेच तर वाढते. सोबत मुलांच्या पोटात सगळ्या भाज्याही जातात. मुलांना कळून सुद्धा येत नाही की आतमध्ये काय काय वापरलंय. तुम्ही खिचडीमध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरून तर करू शकतात, शिवाय वेगवेगळे पदार्थही जसे की डाळी, कडधान्य हे वापरून सुद्धा करू शकता. खिचडी करताना जास्त करून तुम्ही स्टीलच्या टोपाचा वापर करा. कुकर अन्न तर झटपट शिजवून देतो, सोबत गॅसही वाचवतो, पण त्याच्यामध्ये जेवणातली पोषक द्रव्ये साफ निघून जातात. उरतो तो फक्त चोथा, जो आपण पोट भरण्यासाठी खातो. म्हणून शक्य असेल तर खिचडी शक्यतो एका पातेल्यामध्ये शिजवा. मऊसूत खिचडी शिजवून त्याच्यामध्ये पोषक द्रव्ये तर राहतातच, चवीलाही फार छान लागते. म्हणून जमेल तर ह्या पद्धती नक्की फॉलो करा, तुमची लाईफस्टाईलही सुधारेल. अशी इंद्रायणी भाताची आणि आंबेमोहर भाताची मिश्र डाळीची खिचडी झणझणीत अशी पाहिजे तर झणझणीत, आणि नको हवे झणझणीत तर साधी, अशी करून बघा आणि मुलांनाही खायला द्या. तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची खिचडी कशी बनली होती. बाय बाय, भेटूया पुन्हा.